नमस्कार, मी अश्विनी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्यापूजन कसं करावं, कधी करावं आणि कन्यापूजन करताना आपण ज्या मुलींना बोलावतो त्या नेमकी किती वर्षाच्या असाव्यात, कन्यापूजन का करतात, त्याचे महत्त्व काय, सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा। आपल्या हिंदू शास्त्रात कुमारिका पूजनाचे म्हणजेच कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे। कन्यापूजन हे वर्षातून दोनदा केलं जातं, नवरात्रात आणि त्याचबरोबर श्रावणात कन्यापूजन केलं जातं। कन्यापूजन करण्यासाठी आपण ज्या मुलींना बोलावतो त्या मुली 2 ते 9 वर्षापर्यंतच्या असाव्यात। 2 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींना कन्यापूजनासाठी बोलावलं जातं। नवरात्रात खास करून अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केलं जातं, म्हणजेच 8व्या माळेला आणि 9व्या माळेला कन्यापूजन आपण करू शकता। कन्यापूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्ण होत नाही असं सांगितलं जातं। नवरात्रात काही ठिकाणी चक्रपूजन नावाचा एक विधी केला जातो। कुमारिकेला भवानी मातेचं रूप म्हणून बसवलं जातं आणि तिची पूजा केली जाते। चक्रपूजेत भोजनाचा पहिला मान कुमारिकेचा असतो, त्यानंतर सगळेजण अन्नग्रहण करतात। शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की 1 कुमारिका पूजनाने ऐश्वर्य, 2 कुमारिका पूजनाने भोग आणि मोक्ष, 3 कुमारिका पूजनाने धर्म, अर्थ आणि काम, 4 कुमारिका पूजनाने राज्यपद, 5 कुमारिका पूजनाने विद्या, 6 कुमारिका पूजनाने 6 प्रकारची सिद्धी, 7 कुमारिका पूजनाने संपदा आणि 9 कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाची प्राप्ती होते असं सांगितलं आहे। तर आता बघूयात की कन्यापूजन कसं करावं। तर कन्यापूजन करण्यासाठी 7 किंवा 9 मुलींना आधीच सांगून ठेवावं, म्हणजे ऐन वेळेला धावपळ होत नाही। कुमारिकांना आवडेल अशी भेटवस्तू आणून ठेवावी, म्हणजे त्या खुश होतील। कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर दूध किंवा पाणी घालून त्यांचे पाय स्वच्छ करून त्यांच्या पायावरती ओल्या कुंकवानं स्वस्तिक काढून त्यांचे घरामध्ये स्वागत करावे। त्यांना आदराने घरात घेऊन यावे, मग त्यांना हळदी कुंकू लावावे आणि त्यांचे औक्षण करावे। देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावे। त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ नक्की असावा। बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एका व्रताप्रमाणेच आहे। या पूजनाद्वारे मातेची सेवा केली जाते। देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती राहावी आणि सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली जाते। आपल्याकडे नवरात्री जे कुमारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन होते त्याला उत्तर भारतात कजंक असं म्हणतात। कजंकमध्येही 9 कुमारिकांचे पूजन केले जाते। या कुमारिकांसोबत एक लहान मुलगा असतो, त्याची हनुमानाच्या रूपात पूजा केली जाते, त्याला लांगूर असं म्हणतात। कंजक करताना कन्यापूजनाबरोबर लांगूर असणे फार महत्त्वाचा असतो। लांगूरला बटुक भैरव असेही मानतात आणि आदिमातेची पूजा भैरवाशिवाय अपूर्ण असते। कंजकचा पूजाविधी कुमारी पूजनासारखाच कन्यापूजनासारखाच असतो। कुमारिकांचा मान सन्मान पूजा केली जाते, त्यांना भोजन आणि भेटवस्तू दिली जाते। कुमारिकांचे खूप लाड आणि कौतुक केले जाते। आता बघूयात की कन्यापूजन का केले जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे। कन्या देवीचे स्वरूप आहे। शास्त्रामध्ये वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगण्यात आलं आहे। नवरात्री साजरी करण्याचा मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी सन्मान करावा। या संदर्भात अधिक माहिती घेत असताना श्रीमद्देवी भागवत महापुराणामधील प्रथम खंडातील तृतीय स्कंदात याबद्दल माहिती तुम्हाला मिळेल। त्यात 2 वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले असून तिचे पूजन केले असता दुःख, दारिद्र्य यांचा नाश होतो असं सांगितलं आहे। 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात, तिची पूजा केली असता धर्म, अर्थ आणि कामपूर्ती होते, धनधान्य वाढून वंशवृद्धी होते असं म्हणतात। तर 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात, तिच्या पूजनाने विद्या त्याचबरोबर सुख प्राप्त होतं। 5 वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात, तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो। 6 वर्षाच्या मुलीला चंडिका असं म्हणतात, तिची पूजा केल्यामुळे ऐश्वर्य प्राप्त होतं। 7 वर्षाची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते, तिच्या पूजेमध्ये दुःख, दारिद्र्य यांचा नाश होतो, त्याचबरोबर वादविवादात विजय प्राप्त होतो। 8 वर्षाच्या मुलीला दुर्गा असं म्हणतात, तिचे पूजन केल्यामुळे ऐश्वर्य तसेच साधनेत सफलता मिळते। 9 वर्षाच्या कन्या म्हणजे सुभद्रेचे रूप, तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। तर 10 वर्षाच्या कन्येला श्रीमद्देवी भागवत पुराणात रोहिणी म्हटलं आहे, तिच्या पूजनाने जटिल आजार देखील बरे होतात आणि आपल्याला सुदृढ आरोग्य प्राप्त होतं। ही होती कन्यापूजनाबद्दल माहिती। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा।